आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। एकूण जी पाण्याच्या संदर्भातली चर्चा आहे अत्यंत व्यापक अशी चर्चा आहे। वर्षानुवर्ष आपल्याशी निगडीत असे हे सगळे प्रश्न आहेत आणि एका चर्चेमध्ये हे प्रश्न सुटणारे नाही आहेत। व्यापक पाण्याची जे काही संकल्पना आहे ती त्या निमित्ताने आपण समजून घेतोय। पाण्याच्या अवतीभोवती असलेले किती गुंतागुंतीचे प्रश्न आहेत ते तज्ञांच्या सोबतीनं आपण समजून घेतोय। त्यांच्या अभ्यासातून आपल्याला त्याचा अनुभव आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि त्या निमित्तानं आपण ही चर्चा करत आहोत। आपल्यासोबत अनिल पाटील आहेत। अनिल पाटील, तुम्हाला पुन्हा जो प्रश्न विचारायचा आहे तो बाभळी बंधाऱ्याच्या संदर्भातला आहे। बाभळी बंधाऱ्याच्या संदर्भात आता जुलै ते ऑक्टोबरमध्ये आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार जे त्याचे दरवाजे आहेत ते उघडे ठेवावे लागत आहेत। त्या बरोबरीनं जो प्राणहिता नदीचा आणि तिथल्या प्रकल्पाचा जो आपण एक प्रकारचा करार केलेला आहे आंध्र प्रदेशबरोबर, त्या कराराच्या संदर्भात आपल्या सरकारची भूमिका कशी होती, काय असायला हवी होती असं तुमचं मत आहे? खरं तर बाभळी बंधाऱ्याच्या संदर्भात यापूर्वी अनेक वेळेला चर्चा झालेली आहे। बाभळीचं ज्या वेळेला धरण झालं त्यावेळेला आंध्र प्रदेश विरुद्ध महाराष्ट्र असा वाद सुरू झाला आणि केंद्र सरकारनं त्यावेळेला दोन्ही राज्याची सरकार मागाशी एका तज्ज्ञानं उल्लेख केला की दोन राज्यामधला सामंजस्य करार होत असताना केंद्र सरकारच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे। या निर्णयाचा आदर करण्याच्या भूमिकेतून आंध्र प्रदेशला झुकतं माप दिलं गेलं आणि त्याच्यामधून सुप्रीम कोर्टाची तो निर्णय झालेला आहे। तो निर्णय केवळ एकट्या बाभळीमध्ये झाला असं नाही। आताच ते माने यांनी जे सांगितलं, तापी खोऱ्यातलं सुद्धा जो मुद्दा सांगितला 190 TMC पाणी आहे, ते पाणी आपल्याकडे वापरण्याची गरज असताना सुद्धा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जो करार जो आजच्या चर्चेचा विषय होता त्याच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आणि दमणगंगा लिंक मधलं पाणी, दमणगंगा पिंजाळ लिंक मधलं पाणी मुंबईला देण्याच्या बदल्यामध्ये आपल्याकडं आपण पारनार, तापी आणि नर्मदा या खोऱ्यातलं पाणी आपण गुजरातला द्यायला लागलेलं आहे। म्हणजे एका बाजूनं केंद्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं आपण आंध्र प्रदेशला बाभळीमधून पाणी देतो आणि दुसऱ्या बाजूला सामंजस्य करार करून आपण गुजरातला पाणी द्यायला लागलेलो आहोत। म्हणजे महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ, या ठिकाणचं असणारं पडणारा पाऊस, आपल्याकडं पाणी अडवण्यासाठी असणारी व्यवस्था, या सगळं बघितल्यानंतर आपल्या महाराष्ट्राला नक्की पाणी किती लागणार आहे याचा विचार या निमित्तानं होण्याची गरज आहे। आज आपण सगळेजण चर्चा करतोय, पाणी हा इतका व्यापक विषय आहे। पाणी आणि विकास, पाणी आणि पर्यावरण, पर्यावरण आणि विकास हे जर आपण रांगडं मांडलं तर याचं उत्तर कुणालाही देता येणार नाही। त्याच्यामुळं विकासासाठी पाणी आवश्यक आहे आणि पाणी अडवायचं असेल तर पर्यावरणाची थोडी हानी होणार आहे। हे पर्यावरणाचे आमचे अभ्यासक सन्माननीय उदय गायकवाड साहेब आहेत, ह्या सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। पर्यावरणाचा नाश करून काही गोष्टी करण्यात नाही, परंतु पर्यावरणाचं काही अंशी संवर्धन करून काही जर त्याच्यामध्ये आपली हानी झाली तर त्याची दुसरीकडे कुठं भरून काढता येते का, हे सगळं बघून केलं पाहिजे। हा मला आपल्या माध्यमातून या सगळ्या अभ्यासकांना सुचवायचंय। सगळ्यांनी मांडलेले मुद्दे अंशतः बरोबर आहेत। मला आपल्याला एक गोष्ट मुद्दाम या निमित्तानं सांगायची की महाराष्ट्रामध्ये एक नद्या जोड झाला। आपण सगळेजण नद्या जोड प्रकल्पावर चर्चा करतो, त्याच्यामध्ये मला आपल्याला बोलू दे एक मिनिट। नद्या जोड आणि उचल पाणी म्हणजे लिफ्ट इरिगेशन हे दोन वेगळे विषय आहेत। नद्या जोड म्हणजे एका नदीमधलं दुसऱ्या नदीच्या खोऱ्यामध्ये पाणी वळवणं। महाराष्ट्रामध्ये असा एक प्रयोग युती सरकारच्या काळामध्ये 95 ते 99 झाला। भीमा नदीतलं पाणी सीना नदीमध्ये वळवलं। 23.5 किलोमीटर मध्ये ती जोड केली, त्यात 19 किलोमीटरचा टनेल आहे, बरोबर। आणि रेकॉर्ड टाइम मध्ये 4 वर्षामध्ये ही योजना पूर्ण झाली आणि ज्या सीना खोऱ्यामधून लोक विस्थापित होत होते, शहराकडे येत होते, ते त्यातले काही लोक आता सीना खोऱ्यात चाललेले आहेत। निश्चितच सन्माननीय उदय गायकवाड साहेबांनी आणि पुरंदरे सरांनी जे विषय काढले, सोशिओ इकॉनॉमिक इम्पॅक्ट किंवा एन्व्हायरमेंट असेसमेंटचा इम्पॅक्ट स्टडी आपण जर केला तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी पर्यावरणाची हानी न होता आपण पाणी वळवल्यामुळं विकास झालेला आहे आणि तिला राज्याच्या विकासामध्ये भर घातलेली आहे। सिनेसारखं अतिशय तुटीचं खोरं, मगाशी माने साहेबांनी सांगितलं की सर्वाधिक तुटीचं खोरं तापीच आहे, त्याच्यापेक्षा भीमेतलं जे उपखोरं सिनेज आहे ते महाराष्ट्रातलं सर्वाधिक तुटीचं खोरं आहे। त्या ठिकाणी पाणी घेऊन गेल्यामुळं महाराष्ट्रातला
अत्यंत चांगला प्रदेश म्हणून आपण त्याकडे बघू शकतो. त्याचा अभ्यास होण्याची गरज आहे. तटकरे साहेबांच्या बाबतीत आम्ही सरकारची चिंता म्हणलो, परंतु त्यांनी आपल्या सकाळमध्ये आजच त्यांनी जे विधान केलेलं आहे ते अत्यंत बरोबर आहे की सिंचन क्षेत्राच्या सिंचन प्रकल्पामुळे झालेला सोशिओ इकॉनॉमिक स्टडी होण्याची गरज आहे. नक्की. हे जर तुम्ही केलं तुम्ही तुम्ही जे तर- म्हणताय ते बरोबर आहे. मला पुन्हा प्रदीप पुरंदरे तुमच्याकडे यायचं आहे. हा जो सगळा सातत्यानं गेल्या काही काळातला पाण्याच्या निमित्ताने असलेला म्हणजे ही जी सगळी घुसळण सुरू आहे या विचारांमध्ये प्रत्येक पाण्याशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या एजन्सीज ज्या आहेत त्यांच्यामधली जी त्यांच्या म्हणण्यातली जी तफावत आहे ती सांधणारी अशी कुठली आपल्याकडे एजन्सी नाही आहे का? अशा प्रकारे हा पाण्याच्या संदर्भात सुसंवाद होऊन काहीतरी नेमकं होईल अशा पद्धतीची आपल्याकडे कुठली अशी व्यवस्था असणं शक्य नाही आहे का? आपण अतिशय महत्त्वाचा मुद्द्याला हात घातला. मी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या 2-3 वर्षापासून केंद्र शासनाच्या पातळीवरती नॅशनल फ्रेमवर्क लॉ याबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. त्याचा मुख्य उद्देश असा आहे की राष्ट्र म्हणून आपण पाण्याच्या बाबतीत काही किमान सहमती निर्माण करू शकतो का, की पाण्याचा वापर असा व्हावा, ह्या पद्धतीने व्हावा, किमान एवढा व्हावा, पर्यावरणाबद्दलचा विचार असा व्हावा, पाण्यावरती मालकी कोणाची असेल, पाण्याबद्दलचे निर्णय कसे सॉल्व्ह केले जातील. आज जे प्रश्न आपल्या पुढे दिसत आहेत, पाण्यावरून जे संघर्ष निर्माण झालेले आहेत, पाण्यावरून जे वादविवाद निर्माण झालेले आहेत, विसंगती निर्माण झालेल्या आहेत, त्याची सोडवणूक करण्यासाठी त्या नॅशनल फ्रेमवर्क लॉची गरज आहे. आणि त्याच्यावरती खूप चर्चा चालू आहे. 2 मसुदे आलेले आहेत आणि ते 2 मसुदे सर्क्युलेट झालेले आहेत, त्याच्यावरती चर्चा चालू आहे. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रश्नातून जर सुसंस्कृतपणे मार्ग काढायचा असेल, राजकारण दरवेळी आणायचं नसेल, तर आपल्याला अशा काहीतरी राष्ट्रीय सहमतीची गरज आहे की आम्ही पाण्याबद्दल या 4-5 गोष्टी ठरवून घेतलेल्या आहेत, याचं पालन आम्ही सगळीकडे करू, सगळ्या प्रकल्पांमध्ये करू, याच्या खाली तडजोड होणार नाही, असं काहीतरी ठरवून घेतलं पाहिजे. आणि केंद्र शासनाने पूर्वी जी सुरू केलेली योजना हा नॅशनल फ्रेमवर्क लॉ तो महत्वाचा आहे. तसंच दुसरं एक तरतूद झालेली आहे की पाण्याचं शेअरिंग कसं करावं, राज्यामध्ये पाण्याचं शेअरिंग कसं करावं ह्याच्याबद्दल एक कायदा येतो आहे. आणि तसंच नदी खोऱ्यांच्या पातळीवरती हे सगळं कसं करायचं ह्याच्याबद्दल एक कायदा येऊ घातलेला आहे. जे चांगले मसुदे तयार झालेले आहेत त्याच्यावरती राष्ट्राच्या पातळीवरती चर्चा होत आहेत. तर हे 3 गोष्टी जर चांगल्या प्रकारे होऊ शकल्या, राज्यातल्या पाण्याचं शेअरिंग, नदी खोऱ्याच्या पातळीवरचं पाण्याचं शेअरिंग आणि नॅशनल फ्रेमवर्क लॉ, या सगळ्यांचा एकत्रित विचार झाला तर बऱ्याच गोष्टीमध्ये फरक पडू शकेल. एक प्रगल्भता आपल्याला आणावी लागेल, एक सामंजस्य निर्माण करावं लागेल. आज होतंय असं की पाण्याच्या प्रत्येक प्रश्नावरती आपण राजकारण करतो आहोत, रस्त्यावरती आणून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आहोत, अस्मितेचे प्रश्न निर्माण करतो आहोत, भावनेचे प्रश्न निर्माण करतो आहोत. असं करून चालणार नाही. नक्की. तेव्हा तुम्ही म्हणताय हा मुद्दा खरं तर महत्त्वाचा आहे की हे पाण्याचा प्रश्न हा अस्मितेचा मुद्दा असू शकत नाही, अस्तित्वाचा मुद्दा असू शकत नाही. खरं तर तो सर्वंकष अशा पातळीवरती सहमतीनं घेतला गेला पाहिजे. समोर श्रीमंत माने, तुम्हाला या सगळ्या प्रश्नामध्ये राजकीय भूमिका, राजकीय समज आणि खास करून राजकीय नेते हे पाण्याच्या या संदर्भामध्ये जलसाक्षरतेच्या बाबतीमध्ये मी त्यांच्या असं म्हणेन की कितपत गंभीर आहेत, कशा प्रकारे राजकीय शेवटी कारण या प्रश्नाची सोडवणूक राजकीय नेतेच करणार आहेत यामध्ये काही शंका नाही आहे. त्यांच्यापर्यंत ही सगळी माहिती, त्यांच्यापर्यंत हे सगळं जे काम आहे ते कसं पोहोचेल, कशा प्रकारे ही सहमती तयार होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, पुरंदरे साहेब म्हणतात त्याप्रमाणे हे सुसंस्कृतपणानं पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. हा म्हणजे पत्रकार किंवा संपादक म्हणून मला असं वाटतं की हा अग्रलेख झाला. पण बातमी अशी आहे की हे सगळे राजकीय दादागिरीचे विषय आहेत. आपण पाहिलं असेल की जिथं जिथं आपल्याला महाराष्ट्र सरकारची उदासीनता दिसली, मगाशी त्याचा उल्लेख झाला, अलमट्टी असेल, बाभळी असेल किंवा प्राणिता चेवेला सुजला श्रवंती प्रकल्प असेल किंवा आत्ताचा गुजरातचा विषय असेल, की ज्याची चलती असेल त्याची दादागिरी चालते हे पाणी ओढून नेण्यामध्ये, हे आत्तापर्यंतचा आपला अनुभव आहे. म्हणजे प्राणहिता प्रोजेक्टचं तर भूमिपूजन होईपर्यंत महाराष्ट्र सरकारला माहीत नव्हतं. परस्पर वायएसआर ज्यावेळेला होते त्यावेळेला त्यांनी ते भूमिपूजन केलं होतं. अलमट्टीचं पाणी ज्यावेळेला फुगवटा सांगलीकडे आला तेव्हा आपल्याला कळालं की तिकडची उंची वाढवली आहे काहीतरी झालेला. तर हा सगळा राजकीय दादागिरीचा भाग आहे. आणि फक्त याच्यातला सरकारने काळजी करण्याचा, महाराष्ट्राने काळजी करण्याचा भाग हाच आहे
की हे जे आंतरराज्य वाटपाचे जे विषय आहेत त्यासाठी केंद्रात चांगल्या पद्धतीनं लॉबिंग करण्याची गरज आहे. बाकी सगळ्या राज्यांचे तिथं केंद्रामध्ये त्यांची स्वतंत्र ऑफिसेस आहेत, ते रेग्युलर CWCच्या, NWDAच्या किंवा केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या सतत संपर्कात असतात. ओढाताण होत नाही, फरफट होत नाही, जशी महाराष्ट्राची या वेगवेगळ्या प्रकल्पांबद्दल झालेली आहे. आणि त्यामुळं राजकीय वर्चस्व हा याच्यातला कळीचा मुद्दा आहे. आपण किती जरी म्हटलं की हे सुसंस्कृतपणे व्हायला पाहिजे, तरी ह्या राजकारण्यांनी सजग राहण्याचा आणि या सगळ्या बारीक गोष्टींवरती, सगळ्या हालचालींवरती बारकाईनं लक्ष ठेवण्याचा असा हा विषय आहे. त्याच्यामध्ये निश्चितपणे आपण कमी पडतोय. महाराष्ट्रातलं कोरडा भाग इतका मोठा आहे, आपले एकूण सिंचनाची टक्केवारी, तुटीची खोरी, दुष्काळाचे विषय, पाणी टंचाईचे विषय, हे सगळं जर पाहिलं तर खरं तर हा राजकारणातला प्रथम प्राधान्याचा विषय असायला पाहिजे. तो दुर्दैवानं दिसत नाहीये. आणि मग हे वर्तमानपत्रांनी कुठेतरी समोर आणलं, माध्यमांनी समोर आणलं, तज्ज्ञांनी समोर आणलं, मग काहीतरी रिॲक्शन दिली, अशी एक प्रतिक्रियावादी अशा पद्धतीची राजकीय भूमिका आपल्याला दिसते आहे. याच्या पुढच्या काळात तरी किमान, आता आपण वॉटर लॅब आणि बाकी सगळं करतो आहे, तर किमान याच्या पुढच्या काळात तरी या पद्धतीनं ते होऊ नये आणि आपले हक्क आपण अबाधित राखण्यासाठी संघर्ष केला पाहिजे, त्यासाठी झटलं पाहिजे.